नमस्कार मैत्रिणींनो, सखीनो, तुमचं स्वागत आहे माझं अर्चना वैभवी किचनमध्ये। आज आपण काय करणार आहेत? चिकनची रस्सा भाजी करणार आहेत। मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, आता आषाढ महिना आलेला आहे, मग सगळेजण चिकन मटनचं प्रमाण जास्त प्रमाण करतात। मग त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे एका भागामध्ये। तर गेल्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे चिकन कशी शिजवायचे, त्याची पद्धत मी काय केलेलं आहे तुम्हाला त्या एका भागामध्ये सांगितले। मग आता त्याच्यामध्ये काय करायचं की आपण हंडीतच चिकन शिजवावं असंही काही नाही, तुम्ही पातेल्यामध्येही शिजवू शकता। फक्त प्रोसिजर जे आपण चिकन शिजवण्याची जी पद्धत आहे ते आपण त्याप्रमाणे करून घ्या। आता आपण बघणार आहेत आज चिकनची रस्सा भाजी। आता काय करणार आहे, चिकनचं रस्सा भाजी कर। त्याच्यासाठी मी चिकन शिजवून घेतलेलं आहे। ती कशी शिजवायचं चिकन याचं मी लिंक आता ह्या भागामध्ये देत आहे। कोथिंबीर, मी एक खोबरं काप करून घेतलेले आहेत, एका खोबळ्याचे अर्ध खोबळं आहे त्याचे मी काप केलेले आहेत, आता ते आपण बारीक करून घेणार आहेत। हळद, बेसन पीठ घेतलेले मी, काळं तिखट, लाल तिखट, 1 इंच अद्रकचा तुकडा, एक 10-12 लसणाच्या कुड्या आणि 2-3 चमचे दही घेतलेले आणि त्याबरोबर सुहाना चिकन मसाला घेतलेला आहे। आता आपण बेसन पीठ का घेतलेलं आहे, तर आपण सोलापूरकडे जास्त उष्णता असते त्याच्यामुळे बाजरीचं पीठ घेणार नाहीत, तर आपण हे बेसन पीठ तुम्ही डाळे पण असतात, डाळे पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता। तर आता मी काय केलेलं आहे, हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपली भाजी जी आहे ती थोडीशी त्याला ग्रेव्ही यावी, थोडंसं घट्टपणा यावा याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, हे बेसन पीठ थोडंसं वापरलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे काप करून घेतलेले खोबरं आहे ते खोबरं याच्यामध्ये टाकणार। आता मेन गोष्ट लक्षात काय ठेवायची की खोबरं, अद्रक आणि लसूण हे काय करायचं एकत्र बारीक करून घेणार आहेत आपण। आणि हे मेन गोष्ट भाजीला आपल्याला टेस्ट कधी येणार आहे, तर खोबरं, अद्रक आणि लसूण तिन्ही गोष्टी एकत्र करून बारीक केल्यानंतर आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे। आणि याच्यापासून काय होतं, आपण जास्त गरम मसाले वापरणार नाही, दुसरे मेथी, मिरे, दालचिनी वगैरे जास्त वापरल्यानंतर मूळव्याधाचा पण त्रास होतो, त्याच्यासाठी आपण कमी साहित्यामध्ये पण खूप छान आपण काळं तिखट वापरणारच आहे। त्याच्यामध्ये काय केलेले बाकीचे हे जे गरम मसाले आहेत ते त्याच्यात प्रमाणात आहेत। आता आपण शाही जे चिकनची भाजी आहे, म्हणजे जर दालचिनी, लवंग वगैरे, मिरे, शहाजिरे ते मसाला वापरून पण आपण दुसऱ्या वेळेस एक भाग करूयात। अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, छान खोबरं, लसूण आणि अद्रक बारीक करून झालेलं आहे। आता आपण पुढे बघूया। आता आपण काय केलेलं आहे, गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी काय केलेलं आहे, हा जो चमचा आहे तेलाचा डाव, त्या चमच्याने काय केलेलं आहे मी 5 ते 7 चमचे 5-6 चमचे मी काय केलेले या पातेल्यामध्ये टाकलेलं आहे। आता काय झालेलं आहे, आपलं तेल तापलेलं आहे। आता मी याच्यामध्ये जे आपण बारीक करून घेतलेलं खोबरं, अद्रक आणि लसूण आहे ते बारीक केलेलं आपण याच्यात टाकणार आहे। आता काय केलेलं आहे, आपण हे खोबरं, अद्रक आणि लसूण टाकून बारीक केलेले जे साधं ते आपण याच्यामध्ये तेलात टाकून परतणार आहे। आता काय होणार, ज्या वेळेला हे थोडंसं लालसर, जास्तही एकदम लाल करायचं नाही, पण आपलं खोबरं भाजत आलं, हे थोडंसं लाल दिसायला की आपण याच्यामध्ये काय करणार आहे, बेसन पीठ घालणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेसन पीठ का घालायचं, तर आपली भाजीला थोडासा दाटपणा यावा त्याच्यासाठी 4 ते 5 चमचे आपण बेसन पीठ घालणार आहे। आता आपण इथं बाजरीचं पीठही घालू शकलो असतो, पण आपल्या सोलापूर साईडला जरा उष्ण भाग आहे आणि त्याच्यात ते बाजरी, चिकन उष्ण भाग येतो, सगळा हे होतं आहे, त्याच्यामुळं काय करणार आहेत आपण बेसन पीठ घालणार आहे। आपण डाळीचं पीठही घालू शकतो, जर तुम्ही डाळे जर बारीक करून घेतले डाळवे आणि त्याचं जे पीठ आहे ते तुम्ही तेलामध्ये परतायचं नाही। मेन गोष्ट लक्षात ठेवायची की तेलात त्यावेळेला परतायचं नाही,
ज्या वेळेला तुमची भाजी फोडणी होईल आणि थोडंसं पाणी टाकून तुम्ही त्यावेळेला तुम्ही ते डाळे पाण्यामध्ये टाकू शकता, कारण ते डाळे आधीच भाजलेले असतात, त्याच्यामुळं तेलामध्ये ते भाजायचे नाहीत, नाहीतर जास्त वेगळा वास येतो. आता आपले हे काय केलेलं आहे, खोबरं, अद्रक आणि लसूण आपण याच्यामध्ये परत आता आपले बऱ्यापैकी खोबरं भाजलेलं. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहेत, 4 ते 5 चमचे आपण, हा मोठा चमचा आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालणार आहेत. आता बघा 1 2 3 आणि हे मी 4 चमचे काय केलेले बेसन पीठ घातलेलं आहे. आता आपण याला असं एकसारखं घालून घेऊया. ज्यावेळेला आपलं हे बेसन पीठ भाजेल त्यावेळेला काय होईल, खोबरं, अद्रक, लसूण ह्याचं सोडून काय होईल, तेल थोडंसं बाजूला सुटायला चालू होईल. आता आपलं काय झालेलं आहे, हे बेसन पीठ पण बऱ्यापैकी भाजलेलं आहे. आता याच्यात आपण काय करणार आहेत, मी हा काळा मसाला जो आहे आपण घरी केलेला सगळे गरम मसाले टाकून त्याच्यामध्ये काय करणार, आता मी हे ते स्टीलच्या चमच्याने 4, जर तुम्हाला तिखट लागत असेल तुमच्या ह्याच्याप्रमाणे जशी सवय असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला. मी ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा जो चमचा आहे हा चमचा मी 4 चमचे घातलेला आहे. आता आपण काय करूया, हे मिश्रण पूर्ण ह्याच्यामध्ये हलवून घेऊया. जर तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाका. आता त्याचबरोबर काय करणार आहे मी, हा जो आपला सुहानाचा चिकन मसाला आहे, हा चिकन मसाला मी काय करणार आहे, 2 चमचे घालणार आहे. या सुहाना चिकन मसाल्याची टेस्ट खूप छान येते भाजीला. आता त्याच्याबरोबरच काय करणार आहे मी, हा बारका चमचा आहे, आपण शिजवताना बऱ्यापैकी हळद घातलेली, त्याच्यामुळं हा अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. आणि भाजीला कलर चांगला यावा यासाठी मी काय केलेलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता आपला हे पूर्ण मसाला एकजीव झालेला आहे आणि आता बाजूला तेल पण सुटत चाललेलं आहे. आता आपल्या जर भाजीला जर तरी किंवा हे जर चांगले यायचं असेल तर आपण काय करणार आहे, याच्यामध्ये मी हा मोठा चमचा आहे 1 चमचा दही घालणार आहे, 1 ते 2 चमचा. आता बघा तेल सुटायला चालू होतं. आपल्या भाजीला जर तर्री चांगली पाहिजे असेल तर आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे दही आपण घालून घेणार. खूप छान वास यायला मैत्रिणींनो, खूप म्हणजे खूप छान वास यायला. आता आपण काय करणार आहे, त्याच्यात अर्धी कोथिंबीर याच्यामध्ये आत्ता घालणार आहेत आणि अर्धी नंतर आपण घालणार आहेत. आता हा आपला मसाला पूर्ण एकजीव झालेला आहे. खोबरं एकीकडून तेल बाजूला सुटत चाललेलं आहे, छान परतला गेलेला आहे. आता आपण काय करणार आहे, जे शिजून घेतलेलं चिकन आहे हे चिकन आपण ग्रेव्हीसहित जे आपण हे केलेलं आहे त्याचा सूप आहे चिकनचं, ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आता काय झालेलं आहे बघा, आपला पूर्ण किती छान मसाला पूर्ण आपला ह्या चिकनला लागलेला आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या ज्या पातेल्यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते आपण काय करणार आहे, याच्यामध्ये टाकणार आहे. आता आपण आधी थोडंसं टाकून घेणार आहे हलवून, नंतर आपण हे सगळं आता जे चिकन आहे ते चिकन आपण काय करणार आहे, याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता काय होतं, आपलं उकळी आल्यानंतर पूर्ण भाजीला तेल वर तरंगतं. आता काय झालेलं आहे, आपलं हे पाणी मिक्स करून झालेलं आहे. आता हळूहळू जशी उकळीला फुटत येईल तसं आपलं काय होईल, ह्याचं तेल आपलं वर येईल. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये 2 चमचे
मीठ चवीनुसार मीठ घाला, कारण आपण चिकन शिजवताना काय केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात मीठ घातलेलं असते. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, चवीनुसार मीठ घाला. मी याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, खूप छान आपल्या भाजीला तरी आलेली आहे, तेल सुटलेलं आहे, खूप छान. बघा, खूप लालसर काळसर असं काळ्या तिखटाचं आपल्याला खूप मस्त असं छान भाजीला तरी आलेली आहे. बघा मैत्रिणी, खूप छान तरी आलेली आपल्या भाजीला, खूप छान कलर आलेला आहे, खूप सुंदर झाली भाजी. वास तर खूप छान यायला लागलेला आहे. बघा, खूप छान तेल सुटलेलं आहे सगळ्या भाजीतलं. आता आपण काय करणार आहेत, राहिलेली जी कोथिंबीर आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि उकळी आली की पूर्ण भाजी बंद करून घेणार आहेत. गॅस बंद करणार आहे. अशा प्रकारे आपली खूप सुंदर तर्रीदार मस्त अशी भाजी झालेली आहे. बघा मैत्रिणी, जर तुम्हाला दही मी तरी येण्यासाठी अशा प्रकारे आपली खूप सुंदर अशी ही चिकनची रस्सा भाजी झालेली. बघा किती छान तर्री भाजीला आलेली आहे. जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.